शिवसेना मनसे एकत्र राहतील काय? महाराष्ट्रात सध्या चाललेल्या गोलगप्पा पाहता ठाकरे बंधूंनी केलेली कमिटमेंट योग्य होती असेच म्हणावे लागेल. मात्र निवडणूक झाली की सत्तेचे डोहाळे लागतात. त्यात सर्वच जण हात धुवून घेतात. कल्याणमध्ये व चंद्रपूरमध्ये घडलेले ठाकरेंच्या विचारधारेविरुद्ध म्हटले पाहिजे. मात्र गल्लीतील उतावळ्यांनी स्वतःवरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न केला. चंद्रपूरमध्ये ठाकरेंनी भाजपबरोबर जायला नको होते. परभणीमध्ये जो डाव मारला, चंद्रपूर प्रकरणाने झाकोळला गेला. कल्याणमध्ये नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा प्रयत्न योग्यच म्हणावा लागेल. निवडून येताच खोकेबाजी करणाऱ्यांना दणका बसायलाच हवा. म्हणून चंद्रपूरमध्ये ढिलाई असता कामा नये. बरं, शिवसेनेने केले म्हणून मनसे करणार असेल तर कमिटमेंट थोतांड म्हणावी लागेल. शिवसेनेने सारखा लढा देण्यासाठी निदान यांना 100 जन्म घ्यावे लागेल. महायुतीबरोबर राहून सुद्धा एखादा आमदारही निवडून आणता आला नाही. ठाकरेंबरोबर येताच मुंबईत 6 नगरसेवक आले. ही संजीवनी नव्हे तर काय? सुरुवात तर चांगलीच झाली आहे. भविष्याचा वेध घेता येईल. गोलगप्पांमध्ये अडकून पाहुण्यांच्या चपलेने विंचवू मारण्याचाच प्रयत्न केला तर पालथ्या गाड्यावर पाणीच म्हणावे लागेल. ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद सोडले. चंद्रपूरमध्ये त्यापेक्षा मोठे पद नक्कीच मिळाले नाही. मुनगुंटीवार कधी काय बोलतील कोणी सांगू शकणार नाही. धानोरकर मॅडमने 2दा लोकसभेला पाडले तरी महापालिकेला सत्ता मिळावी म्हणून ठाकरे सेनेला गुळात मळले व तुपात तळले. काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात हातात धनुष्य ताणले होते. चंद्रपूर प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाचे मोजमाप होऊ शकणार नाही. केंद्रातील सत्तेच्या जोरावर शिवसेना आपण रफादफा करू या भ्रमात भाजपा होती, परंतु भाजपचा चेहरा पाहण्यालायक सुद्धा राहिला नाही. चंद्रपुरात त्यांचेच हास्य झाले आहे. म्हणून तर जर मनसेला शिवसेनेचे वावडे झाले तर भविष्यात त्यांचे कठीण म्हणावे लागेल. वरळी डोम, नाशिक, ठाणे व शिवाजी पार्कवरील सभांतून कोणता संदेश जाईल? मराठी माणसांसाठी एकत्र येण्याचे हे नाटकच म्हणावे लागेल. ही वाळवी मनामध्ये खोलवर जेव्हा शिरते तेव्हा भक्कम तटबंदी सुद्धा पोखरली जाते. शिवसेनेच्या वटवृक्षावरून डोमकावळे उडून गेले. मैदानात लढणारे मावळे मात्र जागेवरच ठामपणे उभे ठाकले आहेत. उद्या भविष्य चांगले आहे. विचार मनसेने करायला हवा. शिवसेनेची बरोबरी तुम्हाला कधीच करता येणार नाही, कारण शिवसेनेने केंद्र सरकार, सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग, लोकसभा सभापती, विधानसभा सभापती, राष्ट्रपतींपर्यंत सगळ्यांनाच घेरलेले आहे. त्यात तुम्ही कोणत्या पायरीवर उभे आहात आणि थोडाफार विचार करूनच पुढचे वर्तन मनसे सैनिकांनी करायला हवे. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.